नमस्कार मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन यांचे अनुदान हे येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। कारण की मित्रांनो आता सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडून निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि याबाबत शासनाकडून 13 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी एक जीआर काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी हा शासनाकडून जीआर काढण्यात आलेला आहे। हा जीआर आजच्याच दिवशी काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित रुपये 1593.99 कोटी निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबतचा हा जीआर काढण्यात आला आहे। आणि मित्रांनो, हा जीआर 13 सप्टेंबर 2024 रोजीचा आहे, म्हणजेच आजच्याच दिवसाचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य हे देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2646.34 कोटी असा एकूण 4194.68 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन 2024-25 मध्ये 4194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत रुपये 2516.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। त्यास अनुसरून रुपये 2516.80 कोटी निधी दिनांक 3 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये वितरित केला गेला आहे। वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 1593.99 कोटी निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांचे अनुदान देण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 1593.99 कोटी इतका निधी हा वितरित केला गेला आहे आणि आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे।